काय यंग मॅन, काय म्हणताय? हा निलिमा, अगं ह्याला खूप ताप आहे. मी गोळी देते म्हणजे बरं वाटेल. आणि अगदीच काय वाटलं तर नेऊ डॉक्टरकडे. अर्चिस, काय झालं? घाबरलास की काय? माधव, आता त्याला काही विचारू नको, जरा आराम करू दे त्याला. हो हो हो, करा करा, आराम करा. हो हो. आणि आर्चिस, आता कसलाही विचार करायचा नाही. जे काही बघितलंस ते सगळं विसरून जा. आलं लक्षात? निलिमा, पण हा गणेश असं का करत असेल ग? मूर्खपणा आहे सगळा. आणि मला आता त्याविषयी काहीही बोलायचं नाही. अगं आर्चिसा, बाळा काय होणार नाही तुका. सरिता, काय करतेस तू? ओवाळून टाकतय. घाबरलो हा तो, बरा वाटत ते का? मी त्याला आत्ताच औषध दिलंय, त्याच्याने फरक पडेल. जाऊ बाय, तुमचा विश्वास नाही हा माका माहित. तुम्ही हा सगळा माका करूक देणार नाही, पण माका माझ्या समाधानासाठी करूक देवा हो. काय होणार त्यांनी? माका बरा वाटत. आर्चिस तुमचो लेख हा तसो माझो पुतण्या असा. माझ्या लेखासारखोच गणेश आजवर कित्येकदा घर सोडून गेलो, पण तेका आजवर घरातला कोणीच शोधूक जाऊक नाही. पण आज आर्चिस गेलो आणि त्याची अशी अवस्था झाली. तेका बरा वाटला नाही तर मी स्वतः कधीच माफ करू शकणार नाही. मी विनवणी करते तुमका, माका अडवू नको. सरिता, ठीक आहे, तुला वाटतंय ना करावंसं कर. माधव, मी ह्यांच्या ज्या गोष्टीला विरोध करतेय तीच गोष्ट मी माझ्या मुलाच्या बाबतीत कशी करू देऊ? अहो, अंग तापला हा त्याचा. असा अचानक कसो इलो ताप? त्यांनी जे पाहिलं त्याचा धक्का बसलाय त्याला, म्हणून ताप आलाय. मानसिक ताण आलाय. थोडा आराम केला की वाटेल बरं. आणि अगदीच काही वाटलं तर आम्ही नेऊ त्याला डॉक्टरकडे. जाशाल तेव्हा जाशाल, पण आता मी कोणाचा ऐकणार नाही. माधव, मला हे अजिबात पटत नाहीये. आणि आर्चिसच्या बाबतीत तर नाहीच नाही. कसा आता? बरं आहे हो, बरं आहे. जा जेचा असत असा त्याच्यावर जाऊ जाऊ. ह्या लेकरा गुण येऊ दे, गुण येऊ दे. वाचवा, वाचवा ते का. तो बघा चाललो. येऊन गेले ते का.